आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी ज्या धडाडीने आणि ज्या उमेदीने त्यांनी जे शिक्षण घेऊन स्वतःचं करिअर डेव्हलपमेंट केलं आणि त्याचबरोबर आतापर्यंत इतकी प्रगती केली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि त्यामुळे त्याला तर आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या अनेक शुभेच्छा. पण एक होतं की आर्थिक परिस्थिती जरी खूप खराब असताना सुद्धा पण राजूच्या चेहऱ्यावर जे स्माईल होतं ना ते आम्हाला त्यावेळेस खरंच इन्स्पायर करायचं. इवन कॉलेजला असताना सुद्धा किंवा कॉलेजच्या सुट्ट्याच्या पिरियडमध्ये ज्या असतो पार्ट टाईम नोकरी वगैरे करायचं जेणेकरून पुढच्या वर्षाच्या शिक्षणासाठी फीजची तजवीज करण्यासाठी तो जो उत्साह होता त्यामध्ये मला असं वाटतं की त्या प्रकारचा उत्साह आम्ही कुणातच बघितलेला नाही की त्या ज्या परिस्थितीमध्ये तो होता त्या परिस्थितीमधनं पुढे जाऊन या लेवलपर्यंत येण्यासाठी. शिकत असताना राजू अनिल केमिकल्स, मेडले फार्मा, आल्मेट कंपनीत नोकरीही करत होता. हे काम करता करता पीएचडीचा अभ्यास सुरू होता. त्यानंतर मिडास केअरमध्ये होता. भरपूर पगार आणि बेताचं काम असलं की आपण खुश असतो. सहज प्रवृत्ती आहे ही. क्वालिटी ॲश्युरन्समध्ये त्यावेळी 2,500 रुपये महिना पगार कमी नव्हता. पण राजूला त्याचे मॅनेजर एका प्रसंगी तू गधा आहे असं म्हणाले. तो प्रसंग राजूनं हसत साजरा केला पण मनात ठसठसत राहिला. याच काळात राजूच्या 4थ्या बहिणीचं लग्न झालं. कॉलेजात शिकत असताना शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद आईनं स्वतःचं शिलाई मशीन 300 रुपयांना विकून केली. या सहलीच्या निमित्तानं माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचीही भेट झाली होती. या सहलीनंतर मातेच्या वियोगाचं दुःख मनात कायमचं राहिलं. ही सहल तिच्या स्मृती सतत जागती ठेवून गेली. राजूच्या यशाची सगळी बीज तिनंच तर पेरली होती आणि सुख भोगायला, यश आणि सुखी संसार पाहायला आता ती नाही. सतत आईच्या स्मृती येत असल्यानं अस्वस्थ राजूला औरंगाबादेत राहणं कठीण झालं. आईनं दिलेला आशीर्वाद सार्थ करण्यासाठी त्यानं पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. एका बहुराष्ट्रीय कंपनीत मुलाखत दिली. साधा वेश, साधी राहणी, सूट बूट कोट आणि इस्त्रीचा झोकदार टाय याच्याशी खेडेगावातून आलेल्या राजूचा परिचय तो कुठला. प्रथमदर्शनी समोरच्यावर काहीच प्रभाव न पडलेल्या राजूनं इंटरव्ह्यू मध्ये मात्र बाजी मारली. अधिकाऱ्यांच्या कठीण प्रश्नांना अचूक उत्तरं दिली. त्यानं कामाचा अनुभव तर होताच पण त्याहीपेक्षा जीवनाशी 2 हात करून झुंजण्याचा अनुभव मोठा होता. तो कामी आला. पुण्यातल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आयुष्यात प्रथमच दिलेली ही साध्या वेशातली मुलाखत अधिकाऱ्यांच्या मनावर छाप पाडून गेली. थोडक्यात काय तर नुसती दिखाऊ झकपक नको तर ज्ञानाचे अनुभवाचे रांजण ठासून भरलेले हवेत तरच बाह्य रुबाबाला महत्व आहे. डॉक्टर GM तिवारी. I worked for Coca-Cola company for the last 14 years. Raju Londe, Dr. Raju Londe, I would say, was the first chemist who joined my department way back in '93. I was instrumental in interviewing him and seeing that he gets a job in this company. Raju has been working in the quality department for almost 7-8 years before he shifted to the production. I know Raju from the time he joined, but Raju continued to be there. He has been a great support to the entire concentrated manufacturing facility,
and I'm sure people who have worked with him, who have his leader, his bosses, and who are associates would speak very high about him and share their views on Raju. Yeah, thank you. As a personal front, Raju has come out in a very big way. He has been a great inspiration to all those who have seen how really a man can grow in an organization. From his modest coming up, Yeah. his struggle in life has been a great example for all of us to follow. He has struggled a lot when he grew up as a child, has studied in schools and college, and worked during his study as well as to support himself as well as family, and then come up to this level. Raju is a very volatile person. He is a very active person, and he takes decisions very fast. I also do the same thing. Yeah. But Raju has never said no to whatever I ask. Yeah. And that's a great thing I find in him. Thank you. He may not be liking my decision, No. but he always Yeah, that's- supported me whenever I wanted something coming out of him. And I wish Raju great success in life. I hope he will endure and he will continue to support his own ways of doing things. अशा रीतीनं बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करण्याची मोठी संधी राजूला मिळाली. त्या कंपनीत काम करत असताना राजू जंगली महाराज रस्त्यावरच्या एका ठिकाणी कॉट बेसिसवर राहत होता. आणि 1994 मध्ये राजूचा विवाह झाला. मनासारखी पत्नी मिळाली. तिच्या पावलांनी भरभराटीची, समृद्धीची भाग्यलक्ष्मीच राजूच्या घरात आली. गृहिणी पाठोपाठ आलं घर. 18 मे 1996 रोजी ह्या संसारात एक कळी उमलली. तिचं नाव आर्या. My name is Arya. I'm the daughter of Dr. Raju Dumbe. He's a very frank person and an open-minded person. He takes his decisions very fast. 1997 मध्ये कंपनीनं सिंगापूरमध्ये पहिला ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला होता. त्यासाठी राजूची निवड झाली. डॉक्टर D.V. दर्शने यांच्या समवेत आयुष्यातला पहिला परदेश दौरा. शेतकऱ्याचं पोरग प्रथमच चढत होतं सिंगापूरला जाणाऱ्या विमानात. दिन्नापूर ते सिंगापूर हा चित्रपट नव्हे तर प्रत्यक्ष घडलेली हकीकत आहे. पटलं असेल तुम्हाला. कंपनीच्या क्वालिटी सिस्टीम अंमलबजावणीत राजूचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात मिळालेली ही ट्रॉफी. 2004 मध्ये आणखी एक परदेश दौरा झाला. आयर्लंडमध्ये द्रोगोडा प्लांटमध्ये लॅब मॅनेजर म्हणून त्याची 1 महिन्याकरता नियुक्ती झाली. नंतर फॅमिली बरोबर झालेले हे सिंगापूर, युरोप, ऑस्ट्रेलियाचे अविस्मरणीय दौरे.